ह्या शीटमध्ये आपण बघणार आहोत काउंट इफ फॉर्म्युला. हा मेनली यूज केला जातो रिपिटेशन काउंट करण्यासाठी. म्हणजे काय तर मी इथे फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. ए आहे, बी, सी, परत ए, बी, परत ए. मग आता ह्या डेटाबेसमध्ये काही नावं रिपीट झालेत, मग त्यांचं रिपिटेशन काउंट करायचं आहे. मग त्यासाठी मी यूज करणार काउंट इफ फॉर्म्युला इज इक्वल टू काउंट इफ टॅब रेंज येईल, कॉमा, क्रायटेरिया येईल, ते नाव. तर ह्या डेटाबेसमध्ये हे नाव 3 टाइम्स रिपीट झालेलं आहे. आता ह्या रिपिटेशनमध्ये काही रूल्स आहेत. म्हणजे नुसतं नाव आणि त्यासोबत जर डॉट असेल किंवा स्पेस असेल तर ते सेम म्हणून काउंट नाही केलं जात, तर ते डिफरंट म्हणून काउंट केलं जातं. त्यामुळे एक काळजी घ्यायची. किंवा नुसता स्पेस जरी असेल तरी पण तो सेपरेटच म्हणून काउंट केला जातो. हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. आता आपण जो डेटा दिला आहे तो साधारण 550 प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यातून आपल्याला काही प्रोडक्ट्स रिपीटेड झालेले आहेत, त्यांचा रिपिटेशनचा काउंट करायचा आहे. तर आपण फॉर्म्युला लावणार इज इक्वल टू काउंट इफ टॅब रेंज शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो आणि मग फंक्शन F4 किंवा F4. का तर आपण जरी शेवट हा फॉर्म्युला नंतर लास्टला कॉपी पेस्ट करणार आहोत, त्याच्यामुळे आपण काय करतो आहे तर त्या रेंजला येथे लॉक करतो आहे. त्यानंतर कॉमा, क्रायटेरिया, ते नाव आहे ते पहिलं प्रोडक्टचं, एंटर. आता इथे डबल क्लिक केलं तर मला तिथे रिपिटेशनचं काउंट येऊन जाईल. आता हाच फॉर्म्युला मला काय करायचा आहे तर सगळ्यांना अप्लाय करायचा आहे. मी ड्रॅग करू शकतो किंवा शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो करून जे आहे तुम्हाला ट्रिक दिलेली त्याच्यानुसार पण जाऊ शकतो आपण. तर इथे बघू शकता रिपिटेशन आलेलं आहे. आता हाच जर फॉर्म्युला मी न F4 करता जर लावला तर कसा होईल ते पण मी दाखवतो. इज इक्वल टू काउंट इफ टॅब रेंज, कॉमा, क्रायटेरिया येईल. ह्याला पण मी आता इथे डबल क्लिक करतो आणि हा फॉर्म्युला मी ड्रॅग करतो. आता बघा इथपर्यंत सगळं ओके आहे. ज्या वेळेला आता मी एकदम लास्ट एंट्रीवर जातो किंवा मधल्या एंट्रीवर जाऊन तुम्हाला दाखवतो फंक्शन F2 करून. तर इथे काय होतं तर ते म्हणजे हे जे नाव आहे हे ह्याच्यावरची जे रिपीटेड झालेलं असेल तर ती लिस्ट इथनंच स्टार्ट करतो तो. म्हणजे वरती जर नाव रिपीट झालं असेल तर ते ह्याच्यामध्ये येणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेला रेंज असेल किंवा टेबल एरिया असतील तर त्यावेळेला F4 करून सॉल्व करणे हे इम्पॉर्टंट आहे. आता इथे रिपिटेशन आलं. आता मला काय झालं तर करायचं आहे तर हा जो रिपीटेड झालेला डेटा आहे त्यांचा काउंट 1 आणायचा आहे. म्हणजे काय तर जे डबल झालेले आहेत मला सिंगलच एंट्री ठेवायची सगळ्यांच्यातली. तर मी काय करणार, हा डेटा आहे तो सिलेक्ट केला मी, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो. त्यानंतर डेटा टॅबमध्ये रिमूव्ह डुप्लिकेटचा एक ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक करायचा. रिमूव्ह डुप्लिकेट, एक्सपांड सिलेक्शन आणि कंटिन्यूअस सिलेक्शन. मी काय केलं एक्सपांड सिलेक्शनवरच केलं आणि रिमूव्ह डुप्लिकेट केलं. म्हणजे काय तर तो AB3 असं जर सगळं करेल ABCD म्हणजे सगळ्यामध्ये जर रिपिटेशन असेल तर ते डुप्लिकेट म्हणून काउंट करेल. पण आता हे उपयोगाचं नाही, कारण का 1 आहे तो माझा काय परत रिपीट नाही झालेला आहे, पण हाच प्रोडक्ट परत रिपीट झालेला आहे 29 टाइम्स. त्यामुळे मी काय करीन तर हा ऑप्शन आहे तो मी ॲक्सेप्ट नाही करणार. मग मी काय करीन तर फक्त मला C कॉलममधला जो आहे रिपिटेशन तो पाहिजे. मग मी काय करीन परत रिमूव्ह डुप्लिकेट डेटा टॅबमध्ये आणि कंटिन्यू विथ सिलेक्शन आणि रिमूव्ह डुप्लिकेट. मग आता तो विचारेल C कॉलम का, तर तो यस करायचा. आता इथे बघूया आपण 500 डुप्लिकेट डेटा होता आणि 50 हा ओरिजिनल डेटा आहे. बाकीच्यांचं बघा काउंट इथे प्रत्येकाचं 1-1 आलं असेल बघा. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही आहे की पहिलं काउंट इफ अप्लाय करायचं आणि मग नंतर रिमूव्ह डुप्लिकेट. हे मी आपलं सिक्वेन्समध्ये घेतलं तुमचं. तुम्ही काय करा Ctrl Z करा आणि त्यानंतर हे 4-5 वेळा तरी प्रॅक्टिस करा चांगलं आणि प्रॉपर नोटमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यांच्या प्रोसेस आहेत त्या. काउंट इफ कशासाठी तर रिपिटेशन काउंट करायला आणि रिमूव्ह डुप्लिकेट कशाला तर डबल झालेला डेटा असेल तर
तो डिलीट करण्यासाठी. त्यानंतर अजून एक आपल्याकडे रिमूव्ह डुप्लिकेटची फाईल आहे, ती मी दाखवतो. आता ह्याच्यात रिमूव्ह डुप्लिकेट करताना मला हे सगळे कॉलम्स घ्यायला लागतील का फक्त मेडिसिनची नावं घ्यायला लागतील? तर सिम्पल आहे. ज्यावेळेला मला प्रोडक्शनमध्ये असेल त्यावेळेला एक प्रोडक्ट हा सारखा माझ्याकडनं रिपीट होणारच आहे. तर तो डुप्लिकेट केला तर मला फक्त नुसती मेडिसिनची नावच दिसतील. आता एक प्रोडक्ट डबल बनू शकतो ना, पण जर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट जर सेम असेल तर तो डुप्लिकेट म्हणून काउंट करेल. म्हणून मी काय केलं, तर हा सगळा डेटा मी सिलेक्ट केला. त्यानंतर मी गेलो डेटा टॅबमध्ये रिमूव्ह डुप्लिकेट, आणि त्याला मी हे ऑप्शन सिलेक्ट करायला दिला की हे सगळे कॉलम्स आहेत त्यांच्यामध्ये जर डुप्लिकेट असेल तर रिमूव्ह करा. आणि त्याच्यामध्ये बघा 12 हे डेटा आहे तो डुप्लिकेट आहे आणि 123 हे युनिक आहे. ओके केलं तर मला इथे लगेच त्यांचा काउंट पण मिळेल. इथे बघू शकतो आपण. तर ह्याची पण तुम्ही काय करा, कंट्रोल Z करा, म्हणजे काय होईल, परत पहिल्यासारखा डेटा होईल. आणि मग सारखी प्रॅक्टिस करा, कशात काय जायचं आहे ते नोट करून घ्या, कारण का हा मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला जॉबमध्ये डबल आलेला डेटा सॉर्ट करण्यासाठी यूज केला जातो.